खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताची मी आधी नव्हते, कारण मराठ्यांचा इतिहास हा फार मोठा आहे. मराठा आपण नेहमी बघताना आपण म्हणतो की मराठा हा देश अटकेपार मराठा साम्राज्याचं जे काही राज्य होतं हे पोचलेलं होतं. त्याच्यामुळे कसं झालं की एक ती विचारधारा बनली आहे की हा समाज फार मोठा आहे, हा समाज फार मोठा आहे, आणि त्या भ्रमात मीही होते. IIB के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIB नांदेड़ और लातूर. दर्शक हो, आपण बघतोय की गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि ह्या गेल्या 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत. आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने या मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता एकंदरीतच महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशभरातला मराठा बांधव हा आता जागृत होऊन रस्त्यावर उतरून एक मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे आंदोलन करत आहे. आणि आज आम्ही वारसा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राचीताई दुधाणे यांच्याकडे आहोत. त्यांची प्रतिक्रिया, त्यांचे मत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. प्राचीताई, सर्वप्रथम आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण बघतच असाल की गेल्या अनेक महिन्यांपासून हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि आपण एक वारसा फाउंडेशनच्या अध्यक्ष आहात, महिला आहात, जागृत महिला आहात. आजही मराठा आरक्षणाला कुठल्याही जाती धर्माचा विरोध नाही. सगळ्यांनाच असं वाटतं की आरक्षण जे आहे ते मराठ्यांना मिळालं पाहिजे, इतर जाती इतर कॅटेगरीप्रमाणे त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. परंतु आपण बघतोय की गेल्या 40 वर्षापासून हे सगळं आंदोलन आहे, कोणाचा विरोध नाही आहे, तरीही आरक्षण का मिळत नाही? काय वाटतं तुम्हाला? नाही, विरोध नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण अंतिम स्थगिती जी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला जी दिलेली आहे हे कुणीतरी त्याला विरोध केलाय, चॅलेंज केल्या गेली, म्हणूनच ती कुठेतरी ती अडकली आणि त्याला तो एक विरोध तो दर्शवला गेला, म्हणून ती स्थगिती त्या माध्यमातून आलेली आहे. होतं कसं की बहुतांश समाज असतो की त्याचा विरोध नसतो, पण त्या समाजातले काही घटक, काही लोक असतात की त्यांना हे नको असतं. आता मी म्हणून असं करत नाही, पण हा सगळ्या स्तरांमधनं आरोप हा सुद्धा येतो की मराठा समाजाचे सुद्धा काही उच्चभ्रू जे लोक आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आज गोष्ट अशी आहे की ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला याची आवश्यकता नाहीये, पण जो उपाशी आहे, जो ह्या सगळ्या गोष्टींचा वंचित आहे त्यालाही गरज आहे हे समजून घेतल्या जात नाहीये. आणि ह्या अनेक बाबी आहेत, म्हणजे मराठा समाज हा उच्चभ्रू आहे, हा श्रीमंत आहे, हा सत्ताधारी आहे, हा बागायतदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. पण मराठा समाज हा कष्टकरी आहे, हा शेतकरी आहे, हा मेहनतीची कामं करणारा आहे, हा मोलमजूर आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुणी जर गृहीत धरणार नसेल तर मला असं वाटतं की हे आरक्षण कधीच मिळणार नाहीये. तुम्ही आता उल्लेख करताना मग तुम्ही म्हणालात की मराठा श्रीमंत आणि काही मराठ्यातल्याच लोकांना ते असं वाटतं की आरक्षण मिळू नये. आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये ज्या सर्वाधिक आमदार जे आहेत हे मराठा समाजाचे आहेत आणि हे आता नाही तर गेल्या अनेक वर्षापासून आहेत. आपण खासदार जरी बघितले तर खासदारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची आहे. हे सगळं असताना सुद्धा, म्हणजे राजसत्ता म्हणायला हरकत नाही, राजसत्ता मराठ्यांच्या हातात असताना सुद्धा हे आरक्षण मिळत नाही. काय मग ह्या लोकांचाच आरक्षणाला विरोध आहे असं म्हणायचं का तुम्हाला? आहे का हे मी 100% मी सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कोण आहे आपण असं नावानिश्चित आपण असा उल्लेख करू शकत नाही. कदाचित असतीलही, कदाचित नसतीलही. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की राजकारण जेव्हा ह्या विषयाचं येतं आणि ते जातीमध्ये जेव्हा कन्व्हर्ट होतं, मी मगाशी तोच मुद्दा सांगितला की मी कुणाचं नाव घेत नाहीये, ते कुठल्याही पक्षाचं नाही किंवा कुठल्या नेत्याचं नाही. पण प्राची दुधाने जेव्हा मराठा समाजात जन्माला येते ती मानवतावादी आहे, पण ती जेव्हा मराठा समाजासाठी काहीतरी ती मागणी करते तेव्हा ती जातीयवादी ठरते. हाच विषय सगळ्यांना हा लागू होतो. मग ते राजकारणी असतील, लोकप्रतिनिधी असतील, समाजकारणी असतील, कुणीही असतील. मग ज्या वेळेला ते मराठा समाजासाठी म्हणून काहीतरी मागायला जातात तर त्यांना तो लेबल लागतो की हे जातीय द्वेष करतात. आणि ह्या गोष्टीला आपल्याकडचे नेते कदाचित घाबरत असतील, त्यांच्यावरती प्रेशर येत असेल, कारण वोट बँक ही महत्वाची आहे त्यांना. मराठा समाज असाही इकडे तिकडे कुठे जाणार नाही. तो जरी विभागला असेल तरी तो नेतृत्व कुठलं तरी मान्य करून ते मराठ्यांचं असलं तरी तो मान्यच करणार आहे. पण ह्या नेत्यांना मराठा इतर जे काही आहेत हे जास्त सांभाळायचे.
त्याच्यामुळे न मिळण्याचं कारण काय असावं? मराठा, आपण राजकारणाचा जर विषय घेतला तर आपण म्हणतो की बहुतांश मराठा समाज आहे, पण आपण जेव्हा शासकीय गाभा जेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये, हुद्द्यांवरती किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असणारी जी लोक आहेत याच्यामध्ये मराठा समाज कमी आहे. आणि ज्या वेळेला मराठा समाज सोडून इतर समाजाची लोक ह्या प्रशासकीय पदांवरती बसलेली आहेत तर अर्थातच मला वाटतं की ते विरोधच करणार आहेत. म्हणजे ते तोंडावरती जरी म्हणत असतील, मला वाटतं की परवा देवरे साहेब म्हटले की लोकांचे ह्या म्हणजे मराठा समाजाचे किंवा त्यांच्या प्रतिनिधींचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. मग मला असं वाटतं की ह्या लोकांचे सुद्धा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असू शकतात. मी याच्यामध्ये कुठेही संपूर्ण समाजाला मी कुठल्याही याच्यामध्ये मी अजिबात दोषी धरत नाहीये. जसे मराठांमध्ये सुद्धा मुठभर आहेत की जे हिंदुत्ववादच मानतात, इतर जातींना ते मानत नाही किंवा त्यांना ते महत्त्वाचं वाटत नाही, तसं इतर जाती आणि धर्मांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेतच. पण आता देवरे सरांचा उल्लेख करताना तुम्ही म्हणालात की त्यांनी जे जागृती न्यूजच्याच मुलाखतीमध्ये, चर्चेमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता. त्यांचा असंही आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं परंतु ओबीसीच्या कोट्यातून मिळू नये. तर या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांची भूमिका ही योग्य आहे? काय वाटतं? नक्कीच देवरे साहेब अभ्यासू नेतृत्व आहेत, ते वयानेही ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास तेवढा आहे, त्याच्यामुळे त्या माध्यमातून त्यांनी त्यांचं मत ते व्यक्त केलं असेल. पण मराठा समाजाने वेगळं असं आरक्षण मागितलेलं आहे, जे कुठल्याही याच्या मराठा समाजही म्हणतोय. काही जणांचं मत असेल की ओबीसी मध्ये मिळावं किंवा नाही, तो त्यांचा विषय, कारण मतमतांतरही असतात. पण बहुतांश जो मराठा समाज आहे हा वेगळं आरक्षण मागतोय. जे पूर्वी 16% होतं, नंतर ते आपल्याला माहिती आहे की 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये ते आरक्षण मिळालं. पण स्वतंत्र आरक्षणाची मागणी हा मराठा समाजच करतोय. पण त्याला इतक्या अडचणी उभ्या राहतात. आता ह्या अडचणी का उभ्या राहिल्या जात आहेत हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. म्हणजे त्याच बेसिसवरती जर ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10% आरक्षण ओपनमध्ये जर सहज मिळत असेल तर मग मराठ्यांना आरक्षण देण्याची अडचण काय आहे? आणि देवरे साहेबांचं हे पण म्हणणं होतं की मराठा समाजाने ईडब्ल्यूएस मध्ये घ्यावं. पण मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असल्याचं सिद्ध होऊन सुद्धा जर त्याच्यामध्ये मिळत नाही तर मग अजून काय सिद्ध करायचं? आता आपण बघितलं असेल की मागच्या काही म्हणजे काळामध्ये गायकवाड समितीचा अहवाल आलेला आहे आणि गायकवाड समितीच्या अहवालामध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण असा अहवाल सादर केलेला आहे. मग हे सगळं असताना सुद्धा आपण बघतोय की त्याचा कुठेतरी दखल घेतली गेलेली नाही असं दिसतंय. याच्यातून तुम्ही काय सांगाल? नाही, विषय तो आहेच, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ह्या निर्णयावरती सगळेजण उपस्थित असताना अगदी काही मिनिटातच मराठा आरक्षणाला अंतिम स्थगिती दिल्या गेली. गायकवाड समितीचा अहवाल जो आत्तापर्यंत स्थापन झालेल्या समित्या आणि जे काही लोकांनी अभ्यासपूर्वक जे काही मांडणी केली ह्या सगळ्या आयोगांमध्ये हा मला वाटतं की याच्यामध्ये जास्त सखोलपणे अभ्यास केला गेला होता. साधारणपणे 48 मुद्दे याच्यामध्ये मराठा समाजाचे होते की ज्यामध्ये मराठा समाज कशा पद्धतीने सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासलेला आहे हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मग आपण वेळ घालवतो. मागे सुद्धा देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं की आपण न्यायालयापुढे अशी बाजू मांडली आहे मराठ्यांची की न्यायालयामध्ये ती टिकेल. त्या याच्यावरती मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार. हे ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की निवडणुकीचा चर्चेचा मुद्दा होता म्हणून ते ओरडून ओरडून सांगायचे. मग तो कुठे गेला? कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या त्यांच्या काळात झाल्या त्या. म्हणजे कुठेतरी सरकार बदलतं, परत हे सुरुवातीपासून तिथेच त्या गोष्टी येतात. गायकवाड समितीचा अहवाल वाचणं आणि मग त्याच्यावरती निर्णय देणं हे अपेक्षित होतं. पण ह्या समित्या स्थापन करून वेळ घालवून तुम्ही जर त्याच्यावरती जर विचारच करणार नसेल तर मग हा एकांगी निर्णय दिला जातो. त्या काळामध्ये फडणवीसांनी जो मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जो प्रयत्न केला होता तो काय देखावा होता का? काय वाटतं? निश्चितच राजकीय मुद्दा होता, देखावा होता. आता ते पुन्हा एकदा छाती बडवायला लागलेत की मी ब्राह्मण आहे म्हणून माझ्यावरती हे आरोप केले जातात. ज्यांनी जातीय व्यवस्था निर्माण केली त्यांनी तरी किमान हे बोलू नये. हा सगळा जो वाद आहे हा आपण राजकारण जरी म्हटलं तरी हा जातीयकडे नेणारा आहे आणि हे सगळं यांचंच घडवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी परत त्याच्यावरती काहीतरी सुरू करणं आणि बोलणं हे अपेक्षितच नाहीये. तुम्ही आता वारसा फाउंडेशनच्या अध्यक्ष आहात, महिला आहात, तुम्ही समाजामध्ये फिरता, हे सगळं बघत असताना तुम्ही मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल काय वाटतं तुम्हाला? खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे
ह्या मताची मी आधी नव्हते, कारण मराठ्यांचा इतिहास हा फार मोठा आहे. मराठा आपण नेहमी बघताना आपण म्हणतो की मराठा हा देश आटकेपार मराठा साम्राज्याचं जे काही राज्य होतं हे पोचलेलं होतं. त्याच्यामुळे कसं झालंय की एक ती विचारधारा बनली आहे की हा समाज फार मोठा आहे, हा समाज फार मोठा आहे. आणि त्या भ्रमात मीही होते की माझा समाज फार मोठा आहे, अरे कशाला आपल्याला आरक्षणाची आवश्यकता आहे. पण थोडंसं आपण जर आपला विषय सोडून जर आपण इतर समाजाकडे पाहिलं, आपण जो क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर जो आपण म्हणतो की जो उच्चभ्रू समाज जो 15 ते 20% दरम्यान कुठेतरी असेल की त्यांना सगळंच अवेलेबल आहे, जे आपण सत्ताधारी म्हणतोय, बागायतदार म्हणतोय, मोठमोठे आपण व्यावसायिक म्हणतोय, हे मराठा समाजाचे आहेत. हा त्यांना फक्त धरून अनुसरून बघितलेला हा दृष्टिकोन आहे आणि त्याच्या गाभ्यामध्ये हा आरक्षणाचा विषय बसवत आहेत. पण जवळजवळ 70-80% जो मराठा समाज आहे हा शेतकरी आहे, हा कष्टकरी आहे, हा मोलमजुरी करणारा आहे, हा छोटे छोटे व्यवसाय धंदे करणारा आहे. मग याच्यामध्ये आपल्याकडे जर तरतूद आहे की वंचित एखाद्या घटकाला किंवा एखादा आर्थिक किंवा कुठल्याही पद्धतीचं मागासलेपण जर त्याला असेल तर त्याला त्या समानतेच्या नुसार त्याला हे सगळे अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजे. आता आपण बघतोय की हा मुद्दा जो आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो न्यायपरिविष्ट आहे आणि न्यायपरिविष्ट मुद्दा असताना रस्त्यावरची आंदोलनं, याचा काही मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय फायदा होईल का? आणि ह्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच तुम्ही या तरुणींना, युवक युवतींना काय आव्हान कराल, काय सांगाल, काय संदेश द्याल? नक्कीच हा मुद्दा जो आहे मराठा आरक्षणाचा हा न्यायप्रविष्ट आहे आणि तुम्ही म्हणताय की रस्त्यावरती उतरून आणि आंदोलनं करून त्याचा काय उपयोग किंवा त्याचा काही परिणाम होईल म्हणून. आम्ही 2016 पासून आत्तापर्यंत 58 मूक मोर्चे काढले. निश्चितच त्याचा परिणाम झाला. कुठे ना कुठे हा ऐरणीवर जो मुद्दा होता मराठा आरक्षणाचा हा पुढे कुठेतरी त्याच्यात त्याला एक आपण म्हणतो की एक पायरीवरती तो कुठेतरी चढला. आत्ताची जी परिस्थिती आहे ही अंतिम स्थगिती आहे. याच्यावरती पुन्हा याचिका दाखल करू शकत नाही किंवा पुन्हा आपण बाजू मांडू शकत नाही असा तो मुद्दा नाहीये. काल महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे न्यायालयामध्ये. तर ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. पण कुठेतरी सतत एक दबावगट निर्माण झाला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. आणि हा जो मधला जो काळ आहे की हा मराठा समाजाला सुद्धा कुठेतरी एक धीर देणारा पाहिजे. कुठेतरी सगळ्यांनीच म्हणजे नुसतं सैरभैर होता कामा नये. मराठा आंदोलनं, मराठ्यांनी रस्त्यावर उतरणं याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांना त्या आरक्षणासाठी ते अजूनही अपेक्षित आहेत याच्या आणि एक दबावगट निर्माण होण्यासाठी मला असं वाटतं की हे कुठेतरी ह्या गोष्टी सतत चालू राहणं, फ्लोमध्ये राहणं सुद्धा आवश्यक आहे. शांत राहिले म्हणजे थंड झाले आणि हा विषय संपला असा होत नाही. नंतर काहीतरी आरडाओरडा करण्यापेक्षा आधीच जर आपण आपल्या ह्या फ्लोमध्ये राहिलो तर मला वाटतं की तो योग्य ती दिशा आणि त्या पद्धतीने राहील. आणि तरुणींसाठी जे आहे की त्यांना सुद्धा कळावं की मराठा समाजातली जे काही लोक आहेत की हे त्यांच्या भवितव्यासाठी लढतायत. म्हणून सुद्धा ह्या आंदोलनांचा आणि रस्त्यावर उतरण्याचा जो विषय आहे तो आम्ही सातत्याने ठेवत आहोत. मराठा तरुणींना माझं मनापासून कळकळीची विनंती आहे. हे मी नेहमी सगळ्यांना सांगत असते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असते की बाबांनो, 42 आत्महत्या, बलिदान ह्या मराठा आरक्षणासाठी झालेल्या आहेत. आता माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की असं कुठलंही भावनेच्या भरात पाऊल तुम्ही उचलू नका. आज आम्ही सगळे तळमळीने आम्ही फक्त तुमच्यासाठी आणि आमच्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत. काहीही करून ह्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही थोडासा धीर धरा. ह्या गोष्टी सगळ्या होतील. आपण सगळे मिळून प्रयत्न करत आहोत. निश्चितच ह्या गोष्टीला वेळ लागेल. कायदेशीर ह्या बाबी आहेत, त्याच्यामुळे थोड्या वेळखाऊ प्रक्रिया आहेत. पण हातबल कुठेही होऊ नका. तुमचं भविष्य कशा पद्धतीने आम्हाला उज्ज्वल करता येईल ह्याच प्रयत्नात आम्ही आहोत. आणि कुठलंही पाऊल उचलण्याच्या आधी 1000 वेळा विचार करा. कारण आपल्याला जर हे आरक्षण मिळवायचे तर तो भवितव्यात येणाऱ्या पिढीसाठी आपण हे करतोय, आत्ताच्या तरुणींसाठी करतोय. तुम्हीच जर नसाल तर आम्हाला या आरक्षणाचा काहीही उपयोग नसणार आहे. त्याच्यामुळे जीव हा फार मौल्यवान आहे. तो तुम्ही कृपा करून तर तुम्ही तो सांभाळा आणि आमच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही सगळे आमच्या बरोबरीने उभे राहा. एवढंच मी फक्त त्यांना विनंती करते आणि थांबते.
धन्यवाद ताई. आपण सगळ्यात मोलाचा संदेश हा युवक युवतींना दिलेला आहे की ते भावनेच्या भरात जाऊन त्यांनी कुठलेही असं पाऊल उचलू नये की आपला जीव गमावा. आणि त्याचबरोबर आपण हे सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असताना जे कोणी विरोधक आहेत, मग ते मराठी असतील, त्यांचेसुद्धा तुम्ही वाबाडे काढलेले आहेत. आणि एकंदरीतच आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी जागृत भूमिका घेतलेली त्याबद्दल जागृती न्यूजच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जागृती न्यूज जेव्हा असे मुद्दे उपस्थित करेल तेव्हा आपण वेळोवेळी वेळ देता, याही पुढे आपण वेळ द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद.